पहा, रिसेंट मागच्या सेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन मेटलच्या रिएक्शन्स पाहिलं, मेटलच्या रिएक्शन्स पाहिलं, आणि आज जो टॉपिक न्यू टॉपिक चालू करायचा आहे दॅट इज अ मेटलर्जी. आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला पुढे पॉलिटेक्निक वगैरे करायचं असेल देयर इज अन ऑप्शन, तिथे एक ऑप्शन असतो दॅट इज अ पॉलिटेक्निक. त्या पॉलिटेक्निक मध्ये सुद्धा मेटलर्जी करायचे. माझे मित्र सुद्धा काही पॉलिटेक्निक त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्णपणे मेटल्स बद्दल स्टडी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स, त्यांचे ओर्स कोणत्या पद्धतीने इम्प्रूव्ह केले जातात, जी लिमिट काय असते, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय असतो, वेगवेगळ्या प्रोसेस कोणत्या आहेत की ज्याच्या माध्यमाने आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं. काही मेटल्स हे वॉटर सोबत रिॲक्ट होतात, त्यांची कंपाऊंड्स, आणि काहीचे वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही. मग त्या हायड्रोफोबिक काय असतात, हायड्रोफिलिक काय असतात, हे प्रॉपर्टीज काय असतात. त्याच्यानंतर हा वेगवेगळ्या पाण्याच्या माध्यमाने कसं फिल्टर केलं जातं, या हिटिंग करून कसं फिल्टर केलं जातं, ह्या सर्व प्रोसेस आपल्याला मेटलर्जीमध्ये शिकायच्या असतात. मुळामध्ये सर्व जे मेटल्स आपल्याला निसर्गामध्ये आढळतात, काही जे मेटल आढळतात हे तुम्हाला प्युअर फॉर्म मध्ये आढळतात. जसं की गोल्ड आहे, गोल्ड हा कंपाऊंड मध्ये आढळत नाही, तर गोल्ड हा गोल्डच्याच फॉर्म मध्ये आढळत असतो त्या ठिकाणी. बट त्या ठिकाणी जे दुसरे जे काही मेटल्स असतात जसं की आयर्न आहे, कॉपर आहे, या सल्फर आहे, हे आपल्याला मिळत असताना कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये मिळतात. कशाच्या फॉर्म मध्ये मिळतात बेटा? कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये मिळतात. कशाच्या? कंपाऊंड. मग त्याला त्या कंपाऊंड मध्ये मिळाल्यानंतर त्याला काय कुण्या पद्धतीने फिल्टर केलं जातं, ओर्स काय असतात, मिनरल्स काय असतात, गॅन्जू काय असतात, हे कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचे. ओके, तर पहा, व्हॉट इज मीन बाय मेटलर्जी? The science and technology regarding the extraction of metal from their ores. आता ओर्स म्हणजे काय असतात बघा बेटा, एखादी मेटल इम्प्युरिटी सोबत प्रेझेंट असतो, म्हणजे त्याच्यासोबत जे काही सँड असेल, सिल्ट असेल, या क्ले असेल, त्याच्यासोबत जे काही प्रेझेंट असतात त्याला ओर्स म्हणतात. आणि हे ओर्स काय आहे, तर ओर्स मध्ये मेटल्स पण असतात आणि सोबत काय असतात, इम्प्युरिटी सुद्धा त्या ठिकाणी असते, त्याला आपण ओर्स म्हणतात. आणि त्याला काय केलं जातं, प्युरिफिकेशन केलं जातं. कशासाठी प्युरिफिकेशन करतात? यूज करण्यासाठी. आणि त्याला आपण डॅन्कॅश असं म्हणतो. सांगा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज मेटलर्जी. आता पाहता, ऑफरन्स ऑफ ओर्स आपल्याला कशा आढळतात आता सांगितलं. काही जे मेटल्स असतात ते कशा असतात, रिएक्टिव्ह असतात. सम मोस्ट मेटल बीइंग रिएक्टिव्ह डू नॉट ऑफर इन द नेचर इन द फ्री स्टेट. आता सांगितलं मोस्ट एलिमेंट जे काही आपल्याला या जे मेटल्स असतात हे फ्री स्टेट मध्ये आढळत नाहीत, एक्सेप्ट गोल्ड जे काही असतात, या दुसरं सांगितलं प्लॅटिनम, ते आपल्याला आढळत असतात. पण ते कोणत्या स्टेट मध्ये आढळतात? कंबाईंड. जसं की ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये, म्हणजे काय असणार, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये, किंवा कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट वगैरे. जसं कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय असतो, लाईमस्टोन, त्याला बर्न केल्यावर काय तयार होतो, 1200 डिग्री सेल्सिअसला सिमेंट तयार होतो, दॅट इज अ कॅल्शियम कार्बोनेट. किंवा तुम्हाला सल्फाईडच्या फॉर्म मध्ये आढळतात, किंवा तुम्हाला नायट्रेटच्या फॉर्म मध्ये आढळतात. म्हणजे सांगायचं काय, मोस्ट ऑफ द मेटल जे आढळतात हे फ्री स्टेट मध्ये आढळत नाहीत, तर कोणत्या स्टेट मध्ये आढळतात, कंबाईंड किंवा कंपाऊंड स्टेट मध्ये आढळत असतात. मग त्याच्यामध्ये काय म्हटलं की जे काही नॉन रिएक्टिव्ह मेटल असतात किंवा अनरिएक्टिव्ह मेटल असतात, जसे की कोण बेटा, गोल्ड, त्याला कोणत्याही एअरचा परिणाम होतो का? नाही. वॉटरचा परिणाम होतो का? नाही. किंवा जसे की नॅचरल फॅक्टर्स आहेत, जसे की कोण सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे, त्याच्यामध्ये सिल्वरला थोडं बाजूला ठेवा, कारण सिल्वर हा काळा पडतो, इट रिॲक्ट्स विथ द ऑक्सिजन. बट गोल्ड वगैरे काही त्याचा संबंध नाही, प्लॅटिनमचा संबंध आहे. ठीक आहे बेटा. मग ह्या ठिकाणी जनरली आपल्याला गोल्ड असेल, सिल्वर असेल, प्लॅटिनम असेल, ते तिन्ही आपल्याला कोणत्या स्टेटमध्ये आढळतात? फ्री स्टेटमध्ये आढळतात. आणि हे जे काही मेटलचे कंपाऊंड असतात नेचरमध्ये, त्यांच्यासोबत काय प्रेझेंट असते? इम्प्युरिटीज. काय प्रेझेंट असते? इम्प्युरिटीज. आणि सोबत जर इम्प्युरिटीज असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? मिनरल्स. सोबत इम्प्युरिटीज असेल तर काय म्हणायचं? कुणाचे? कंपाऊंड ऑफ मेटल्स. कंपाऊंड ऑफ मेटल्स ऑकर इन नेचर. कंपाऊंड्स ऑफ मेटल ऑकर इन नेचर along with impurities. Along with impurities,
त्याला काय म्हणतात सांगा बरं का? मिनरल्स. काय म्हणतात त्याला सांगा? काय म्हणतात त्याला सांगा? व्हेरी गुड, मिनरल्स असं म्हटलं जातं. काय अडचण पडायला बेटा? The minerals from which the metal can be separated economically are called ores. आता म्हणजे काय? जे मिनरल्स, काय म्हटलं बेटा? ज्या मिनरल्सला which can be the minerals from which the metal can be separated, म्हणजे ज्या मिनरल्स पासून, नीट आहे का? ज्या मिनरल्स काय होते? विथ इम्प्युरिटीज, त्याला काय म्हणायचं? मिनरल्स. ज्या मिनरल्स पासून आपल्याला कुणाला सेपरेट करता येतं? मेटलला. इझिली, इकॉनॉमिकली म्हणजे कमी खर्चात. इझिली, इकॉनॉमिकली म्हणजे कमी खर्चामध्ये सेपरेट करता येते, त्याला काय म्हटलं जातं? ओर्स. काय म्हणतात? म्हणा, द मिनरल्स फ्रॉम विच the metal can be separated economically are called ores. The minerals from which metal can be separated economically are called ores. Ores मध्ये many types of impurities present असतात, जसे की सॉइल, आता सांगितलं शिकवण्याच्या पहिले, जसे की सॅन्ड, जसे की रॉकी सबस्टन्स, जसे की काय बेटा? रॉकी सबस्टन्स त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, आणि विथ मेटल कंपाऊंड, त्याच्यासोबत काय असतात? मेटल कंपाऊंड, आणि सोबत इम्प्युरिटीज असतात. कोणत्या इम्प्युरिटीज असतात? माती, सॅन्ड, रॉकी सबस्टन्स किंवा सिल्ट असते, अशा ज्या इम्प्युरिटीज असतात त्याच्यासोबत ज्या काही इम्प्युरिटीज असतात त्या इम्प्युरिटीजला गॅंजी म्हणतात. ओर्स मध्ये काय प्रेझेंट आहेत? इम्प्युरिटीज, त्याला काय म्हणायचं? गॅंजी. आणि ओर्स काय होते? अशा मेटल्सला की ज्याला आपल्याला कशापासून सेपरेट करता येतं? मिनरल पासून, पण कसं? इकॉनॉमिकली. ठीक आहे. These impurities are called गॅंजी. कुणी गंगाबाई म्हणून, काही म्हणून, पण त्याचं नाव गॅंजी. तर गंगू म्हणसाल, दॅट इज नॉट अ गंगू, दॅट इज अ गॅंजी. Metal can be extracted from their ores by means of various methods of separation. मेथड्सला काय केलं जातं? एक्स्ट्रॅक्ट करतात, त्याच्यापासून बाजूला काढतात. त्याच्यापासून म्हणजे कुणापासून? ओर्स पासून. आणि काढण्यासाठी काय करतात? वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स वापरतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सेपरेटिंग मेथड्स त्या ठिकाणी वापरले जातात. ठीक आहे. आणि हे जे काही प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल आहे इन प्युअर स्टेट फ्रॉम ओर्स इज ऑल्सो पार्ट ऑफ मेटलर्जी. मेटलर्जीचा सर्वात महत्वाचा घटक काय आहे? तर मेटलला काय केलं जातं? त्याच्या ओर्स पासून कोणत्या स्टेट मध्ये काढलं जातं? प्युअर स्टेट मध्ये काढलं जातं. फॉर व्हॉट पर्पज? टू युटिलाइज इट, त्याचा वापर करण्यासाठी. आणि हे कशाचा भाग आहे? मेटलर्जीचा भाग आहे. आता ओर्स कुठून निघतात बाहेर? ओर्स कुठून काढतात बाहेर? माइन्स मधून. ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स अँड गॅंजी इज सेपरेटेड फ्रॉम ओर ऍट द साइट. आणि कधी कधी काय करतात? ज्या साइट पासून, ज्या खाण असते जे काही एखाद्या मेटलची, तिथून पहिल्यांदा काय करतात? त्याच्यापासून गॅंजी. गॅंजी काय आहे? इम्प्युरिटीज, सिल्ट, रॉकी सबस्टन्स, सॅन्ड, हे त्याला रिमूव्ह करतात वेगवेगळ्या मेथड मध्ये. देन द ओर्स आर कॅरीड आउट टू द प्लेस वेअर मेटल्स आर प्रोड्युस्ड. आणि ओर्सला कुठे घेऊन जातात? अशा प्लेसवर ज्या ठिकाणी डॅश डॅश प्रोड्यूस केले जातात मेटल्सला, म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये घेऊन जातात. त्याच्यामध्ये पहिल्या जेवढं गरजेचं आहे साईटवर काढतात. पण आता समजा त्याच्यावर निघत नसेल साईटवर, तर त्याला कुठे घेऊन जावं लागेल? आपल्याला कारखान्यात घेऊन जावं लागेल. कारखान्यामध्ये त्याच्यावर काय करतात? वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावर काय करतात? बोल न्यायालय. वेगवेगळ्या प्रकारच्या काय करतात बेटा? प्रोसेस त्या ठिकाणी कॅरी आउट करतात. आणि त्या ओर्स पासून त्याला कोणत्या फॉर्म मध्ये एक्स्ट्रॅक्ट केलं जातं? मेटल्स आर एक्स्ट्रॅक्टेड इन द प्युअर फॉर्म. शुद्ध स्वरूपात त्याला काढलं जातं. असे जे मेटल्स असतात, परत त्याला काय करतात? वेगवेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ मेटल्सने त्याला प्युरिफिकेशन करतात. आणि जे सर्व प्रोसेस आहे, कुठून? माइन पासून एक्स्ट्रॅक्शन, तिथं फिल्ट्रेशन, तिथून इंडस्ट्रीज मध्ये, तिथून प्युरिफिकेशन, परत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस. ह्या सर्व जे प्रोसेस येतात दे आर इन व्हॉट, कशामध्ये येतात? सॉरी, दे आर इन्क्लुडेड इन द मेटलर्जी. कशामध्ये येतात बाळा? मेटलर्जी मध्ये येत असतात. ठीक आहे. आता बेसिक तत्व काय आहे? बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत मेटलर्जीचे? सिंपल आहे. तर आपल्याला एकमेव काम करायचं. त्याच्यात काय काम करायचं? वी हॅव टू ऑब्टेन प्युअर मेटल. वी हॅव टू ऑब्टेन फ्रॉम देअर ओर्स. फ्रॉम देअर, त्यांच्या ओर्स पासून आपल्याला काय मिळवायचे बेटा? प्युअर मेटल्स.
ऍबसेंट कोण कोणी ते नाव हे कर ग्रुपला. मुलीत कोणी ऍबसेंट? टाक रे ग्रुप. पहिला पोरं बघ आणि जी एक राहिली तिचं नाव थोडं लिहा आणि ग्रुपला टाकून व्हॉट्सअप. प्युअर मेटल इज ऑब्टेन फ्रॉम द ओर. प्युअर मेटल हे कशापासून मिळवतात सांगा बरं का? ओर्स पासून. कोणत्या कोणत्या प्रोसेसने? आता वेगवेगळ्या प्रोसेस आहेत ते आपल्याला पाहिजे आहे. तर त्याच्यामध्ये पहिला काय करतात? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. काय करतात बेटा सांगा? म्हणजे काय सर? म्हणजे असं सिंपल भाषेमध्ये माइन्स पासून जे जे काम आहे तेवढं पदार्थ आपण काढलं. दॅट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गॅन्यू फ्रॉम ओर्स. ज्या प्रोसेसमध्ये काय बेटा? ज्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं? सेपरेटिंग गॅन्यू फ्रॉम ओर्स. आपल्याला गरजेची कोण आहे? ओर्स. ह्याच्यातून कुणाला रिमूव्ह केलं? गॅन्यूला. याला काय म्हणतात? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. गॅन्यू म्हणजे काय होतं? सिल्ट, रॉकी सबस्टन्स, क्ले हे होतं. बरोबर आहे बेटा? द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गॅन्यू. द प्रोसेस ऑफ कुठून? फ्रॉम द ओर्स. त्याला काय म्हणतात? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. काय म्हणतात त्याला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. आणि ह्या प्रोसेसमध्ये इन दिस प्रोसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कंपाऊंड ऑफ डिझायर्ड मेटल. ज्या मेटलला तुम्हाला प्युअर फॉर्म मध्ये एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, ज्या मेटलला तुम्हाला त्याच्यामध्ये मिळवायचं आहे प्युअर फॉर्म मध्ये, त्या मेटलला त्या ठिकाणी काय केलं जाते बघा? द प्रोसेस इन काय म्हणलं? इन दिस प्रोसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कंपाऊंड ऑफ डिझायर्ड मेटल इज इन्क्रीज्ड. ह्या ठिकाणी जो कॉन्सन्ट्रेशन आहे कंपाऊंड त्या डिझायर्ड मेटलचा तो काय केला जातो बेटा? इन्क्रीज केला जातो. म्हणजे वेस्ट मटेरियल काढायचं आणि चांगला जो गरजेचा मटेरियल आहे त्याला बाजूला ठेवायचं. ह्याच्यामुळे काय झालं? जो काही ओव्हर्स आहे, जे काही तुम्हाला असणारा डिझायर्ड असलेल्या मेटलच्या जे काही आहेत कंपाऊंड्स आहेत त्याला त्या ठिकाणी सेपरेट बाजूला काढलं जातं आणि अनेक प्रकारे त्याचा ह्यामध्ये युटिलाइज केला जातो. एक्झॅक्ट वे टू बी युज्ड डिपेंड्स अपॉन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल प्रेझेंट इन द ओर्स. पण आता कोणत्या प्रोसेसला वापरलं जातं हे कशावर डिपेंड आहे? कोणत्या प्रकारचा मेटल आहे, कोणत्या प्रकारच्या इम्प्युरिटीज आहेत आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्याच्या अनुसार त्याच्यावर काय केले जातात? फर्दर प्रोसेस कॅरी आउट केले जातात. कोणत्याही मेटलला सारख्या प्रोसेस होतील का रे? नाही. काही मेटल कशा असतात म्हटलं? हायड्रोफोबिक. काही कशा असतात? हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर सोबत रिॲक्ट होणारे, आणि काही कशा असतात? ऑइल सोबत रिॲक्ट होणारे असतात. त्याच्यानुसार त्याला त्या ठिकाणी सेपरेट केलं जातं. मग पहा, एक्झॅक्ट वे टू बी युज्ड डिपेंड अपॉन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल प्रेझेंट इन द ओर्स. त्या ठिकाणी काय म्हणतात की एक्झॅक्ट वे जो आहे तो कशावर डिपेंड आहे? ते फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स जे आहेत जे ते ओर्स मध्ये प्रेझेंट आहेत आणि गॅन्यू मध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यावर ते डिपेंड असतात. आणि ते कशावर डिपेंड आहे? तर ते डिपेंड आहे रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल. कशावर डिपेंड आहे बेटा? रिएक्टिव्हिटी ऑफ अँड फॅसिलिटीज अवेलेबल फॉर द प्युरिफिकेशन. अँड काय बेटा? फॅसिलिटीज अवेलेबल फॉर द प्युरिफिकेशन वर डिपेंड आहे. आणि अनेक फॅक्टर्स आहेत कुड बी रेस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि अशा अनेक फॅक्टर्स असतात की ते कशाला रेस्पॉन्सिबल आहेत? इन्व्हायरमेंटल पोल्युशन. कशाला बेटा सांगा? इन्व्हायरमेंटल पोल्युशन. कशाला? इन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणून ज्यावेळेस मायनिंग वगैरे करतात, माझं एक पुस्तक आहे बघा मोठं इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचं, त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये टोटल एखादी माइन्स तुम्हाला काढायचा असेल, त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल, कन्स्ट्रक्शन करायचं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ते चिमणी बांधावं लागतं, किती एखादी एरिया आहे त्या एरियापासून किती दूर राहायला पाहिजे, सर्व त्याच्यामध्ये क्रायटेरिया त्या ठिकाणी असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करता येत नाही. जसं ग्रीन झोन नाव ऐकलं असेल तुम्ही, प्लॉटिंग ग्रीन झोन मध्ये पडले, नेमकं काय असतं? त्या ठिकाणी अनेक बायोडायव्हर्सिटी असतात. अनेक जे फॅक्टर्स असतात ते रिस्पॉन्सिबल असतात. कशाला रिस्पॉन्सिबल असतात सांगा बरं का बेटा? इन्व्हायरमेंटल नाही पोल्युशन. ठीक आहे. जसं की आता ग्रीन झोनचं टॉपिक सांगत होतो, त्याच्या पुढच्या साईडला बघा, खऱ्या अर्थानं तिथे प्लॉटिंग पडत आहे पण ते चुकीचे आहे. तिथे मी एक रोजी फिरायला गेलो होतो, पाहिलं हरणं पाहिलं मी त्या ठिकाणी, काळवीट. बिदरला इथं त्या ठिकाणी जर तुम्ही जाताना भेटला असाल
ब्लॅकबक नावाचं तुम्हाला ठिकाणी अनेक पाट्या दिसतील. ब्लॅकबक रिसॉर्ट नावाच्या पाट्या दिसतील तुम्हाला. ते काय आहे माहितीये का, गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणचा रिसॉर्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जसं सफारी असतात बघा, आपण जसं पेंचला आपल्या इथं ताडोबाला वगैरे जातो ना वाघ बघायला, तसं त्या ठिकाणी हरणं बघायला त्या ठिकाणचं आहे. त्या बिदरचं मला बी माहित नव्हतं, मला 1 महिन्याखाली कळलं मी गेल्यावर. नेमकं आहे तर काय 5-6 वर्ष झालं बघला, जाऊन बघावं तर बघावं म्हणलं. त्यानंतर लक्षात आलं की अशा प्रकारे आहे ब्लॅकबक. त्या ह्याच्यावर सलमान खानवर जे काही केस होती, हरिण मारलेली केस होती, तेच आहे बघा ब्लॅकबक. मग मी ते पाहिलं, त्याच्यानंतर लक्षात आलं की कसला मोठा भ्रष्टाचार चालू आहे, कुणाला काही देणं घेणं नाही. पूर्ण ग्रीन झोन मध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे, पूर्ण बांधकाम चालू आहे, जे की इलिगल आहे. आणि हेच जे डायरेक्ट अथॉरिटी असते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते. एखाद्या एरियामध्ये जर समजा रेअर स्पेसीच्या प्रजाती सुद्धा आढळल्या, फुलपाखरं, तरी सुद्धा त्याला काय केलं जातं, ग्रीन झोन कन्सिडर केलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येत नाही. कोणत्याही मोठ्या जे काही काय म्हणून आपण त्याला, जे काही कन्स्ट्रक्शन असतात या मायनिंग असतात, माहिती बाबा त्या ठिकाणी करता येत नाही. माहिती राहू द्या. काही जनरल मेथड्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स. पहिला आहे सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन. कोणती बेटा सांगा बरं का? सेपरेशन बेस्ड ऑन, सांगा कोणती सांगा पहिला? सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. एकदा बघून घ्या, लक्षात येईल तुमच्या. थोडं सेन्स लावा, थोडं सेन्स लावा, थोडं जस्ट 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 तर्क लावा थोडं. कुठे येते कुणाची ते येतेस? जा जा बाई, उचलून घेऊन जायचं कोणतं तुला, नाही तर तुला भूत जागी तर ते घेऊन जाऊन तुला ऑफ करत तुला भूत, माहिती का? ए गर्दा करू नको, कशाला बस. हो काय? कुणाचा हॅपी बर्थडे होता? तुझंच होतं की? ए तुझं होतं? कुणाचं होतं मग? हा तिचं होतं. बरं बरं बाबा, तू थोडं शिकतो बाय. ओके, तर हात लावू नका बघा लॅपटॉपला, ठीक आहे? हा बेटा, आता सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, द हेवी पार्टिकल्स ऑफ द वर्ल्ड कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम द लाईट पार्टिकल्स ऑफ द गॅस बाय द ग्रॅव्हिटेशनल मेथड. ह्या ठिकाणी जे हेवी पार्टिकल्स असतात ओर्सचे, कोणते पार्टिकल्स? हेवी हेवी पार्टिकल्स. ए तुला हे एकदा सांगितलं कळला का ग? बस की शांत, तिथं बस, पोराच्या बरोबर. हेवी पार्टिकल्स ऑफ जे ओर्स असतात, जड पार्टिकल, आपण शेतामध्ये रास करतो, चिखल वगैरे काय करतो आपण? रास करतो आणि ते वरी असं एक हे तयार करतो थांबायला उंच, आणि त्याच्यावर थांबून काय करतो? वरून टाकतो. भुसा भुसा काय होतो? उडून जातो आणि ग्रेन्स कुठे पडतात? खाली पडतात. बरोबर आहे? ते वाऱ्यानं कसं होतो? तो बाजूला निघतो. मी खालाव तो असं जर केलीस तर तुला वरी सुद्धा देणार नाही तुला क्लासमध्ये. मी तुला काल तर एवढं मोठं चॉकलेट घेऊन दिला, तुला दिला का नाही? हा कुठे आहे? आहे का ते? का चॉकलेट आहे का ते? औषध होतं त्याच्यात. तूच खाल्लीस? तुम्हाला सोडून ठेवलेलीस का? थांब तुला दाखव. तुम्हाला सोडून ठेवलीस का चॉकलेट? थांब बिट्टी, तुला देतो का बघा आता चॉकलेट. The heavy particles of ore can be easily separated from light particles. वजनाच्या हलक्या पार्टिकलला आपण काय करतो? हेवीला सेपरेट करतो. कोणत्या मेथडने बेटा? ग्रॅव्हिटेशनल मेथडने. तुम्ही डोईजोडी केली का बरं केलीस बरं? थोडा लाट काढ, थोडा लाट काढ.
शिकवायचंय का? मी नाही खातो बाबा. तू ते पोरं खाऊन टाकल्यात महाग. तुला लवंग देतो का? बघ बाबा बघ, एकदाच बघ, मला शिकवायचंय. तुझं आलं का एकदा सांग मला, मी शिकतो पुढं. सांगितलं की डोळे जोडे खाली आहे. डोळे जोडे खाली विचार तुला खाली खाली विचार तुला सोडायला लवकर. ए तिला सोडून देणे खाली मोठे जा. तिला मायची पीठ दे मला, खायला पीठ. बाय. हे किंडर ए पिलू, हे काय इकडे बघ. चला पहा बेटा, हेवी पार्टिकल्सला लाईट पार्टिकल पासून काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. कोणत्या मेथडने बेटा? ग्रॅव्हिटेशनल मेथडने. आणि ह्या प्रोसेसला खालच्या पद्धतीने कॅरी आउट करतात. त्या पहिली आहे ब्रीफली टेबल मेथड. कोणती बेटा? सुपल, आपली सुपली सारखी करतो ना, पाखडतो ना त्याच पद्धती. ते कसे बेटा? तिरपे. वरून पावडर डोर येते, पाणी धुलाले चिकूल चिकूल का होतो, पाण्यासोबत मिक्स होतो आणि तो कुठे निघून जातो? खालच्या साईडला निघून जातो. आणि जे खडे वगैरे आहेत ते खडे वाळूचे जे काही कॉन्सन्ट्रेटेड वर्स आहेत तिकडल्या साईडला येतात, तिकडल्या साईडला येतात आणि काय होतात? तिथं पूर्णपणे काय होतात? समा होतात. ठीक आहे बेटा? आता पहा, ह्या मेथडमध्ये, मेथड ऑफ सेपरेशन मध्ये, मिल्की टेबल इज मेड बाय फिक्सिंग नॅरो अशा पट्ट्या, नॅरो अँड वुडन रायफल्स ऑन इन्क्लाइन सरफेस. या ठिकाणी मिल्की टेबल कशाने तयार करतात? फिक्स करतात. काय फिक्स करतात? नॅरो आणि वुडन रायफल्स. नॅरो आणि काय बेटा? वुडन रायफल्स ऑन इन्क्लाइन सरफेस. ऑन इन्क्लाइन सरफेस. द टेबल इज केप्ट व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. आणि टेबलला कंटिन्युअसली काय करतात? व्हायब्रेट करतात. काय करतात? आणि वरून काय टाकतात? पावडर्ड ओव्हर. पावडर्ड ओव्हर आर ऑब्टेन्ड फ्रॉम लम्प्स ऑफ द ओव्हर. जे काही ढेकळं असतात ना, ढेकळं, त्याला लंप म्हणतात. त्या ढेकळापासून त्या ठिकाणी वर्स वरच्या साईडला टाकतात. युझिंग अ बॉल मिल. कशाचा वापर करून बेटा? बॉल मिल मध्ये त्याला काय करतात? पहिला फोडतात ढेकळं वगैरे, आणि ते फोडून ह्याच्यावर येतो. आणि ह्याच्यावर आलं तिथं काय सांगा? पाण्याच्या धार आहेत. आणि माती कुणासोबत जाईल? माती कुणासोबत जाईल? पाण्यासोबत. दगड जातील का? नाही जात. And stream of water is also released from the upper side. वरच्या साईडला पाण्याचा धार टाकतात. त्याच्यामुळे काय होतं? जे लाइटर पार्टिकल्स आहेत, वजनाने हलके असलेले गॅन्जो पार्टिकल्स, कॅरीड अवे अलॉंग विथ द फ्लोइंग वॉटर, त्या फ्लोइंग वॉटर सोबत ते निघून जातात. while the heavier particle in which the proportion of mineral is more. आणि ज्याच्यामध्ये हेवियर पार्टिकल्स मध्ये जो काही प्रोपोर्शन ऑफ मिनरल आहे जो की जास्ती आहे, जो प्रोपोर्शन ऑफ गॅन्जो आहे, प्रोपोर्शन ऑफ लेस आहे. मिनरल जास्त आहे आणि गॅन्जो कसा आहे? लेस आहे. हे काय करतात? ब्लॉक करतात. कोणी ब्लॉक करतं? हे लाकडाच्या पट्ट्या. त्याला म्हणतात वुडन रायफल्स. काय म्हणतात बेटा? वुडन रायफल्स. आणि हे पूर्ण कुठे जमा होतात? हे फड जे असते का फटीमध्ये जमा होतात. आणि पुन्हा कुठे येतात सांगा बरं का? खालच्या साईडला एकत्रित त्या ठिकाणी काय होतात? जमा होतात. कलेक्टेड ऑन द स्लिट्स बिटवीन देम. जे काही फटी त्या फटीमध्ये त्या ठिकाणी ते जमा होत असतात. दुसरी मेथड जी आहे ती कोणती बेटा? हायड्रोलिक सेपरेशन मेथड. कोणती सांगा? हायड्रोलिक सेपरेशन मेथड. कोणती मेथड आहे सांगा? हायड्रोलिक सेपरेशन मेथड. हायड्रोलिकचा अर्थ काय रे बेटा? पाणी. हायड्रो म्हणजे काय सांगा बरं का? हायड्रो म्हणजे हो, एक मिनिट.
हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. त्या हायड्रॉलिक सेपरेशन मेथड ही कशावर डिपेंड आहे सांगा बरं का? वर्किंग ऑफ मिल. कशावर डिपेंड आहे बेटा? वर्किंग ऑफ द हायड्रॉलिक सेपरेशन मेथड ही कशावर डिपेंड आहे सांगा बरं का? वर्किंग ऑफ मिल. मिल म्हणजे काय? खडीमिशन. देयर इज अ अशा प्रकारे असतो टॅपरिंग वेसल सिमिलर टू दॅट युज्ड इन द ग्राइंडिंग मिल. खडीमिशन मध्ये ज्या प्रकारे असतं तशाच प्रकारचे असे बघा वरी मोठा आणि खालच्या साईडला काय बेटा निमुळतात त्याला म्हणतात टॅपरिंग मिल. इट ओपन्स इन अ टँक लाईक कंटेनर. तो टँक सारख्या कंटेनर मध्ये खालच्या साईडला कसा ओपन होतो आणि खालच्या साईडला बारीक असतो. द टँक हॅज द आउटलेट फॉर वॉटर ऑन द अपर साइड. त्या टँकला वरच्या साईडला काय असतो? अपर साईडला आउटलेट असतो आणि वॉटर इनलेट ऑन द लोअर साइड. आणि वॉटर इनलेट कुठे असतो सांगा? वॉटर इनलेट कुठे असतो? वॉटर इनलेट कुठे आहे सांगा? लोअर साइडला त्या ठिकाणी असतो. फाइंड द ग्राउंड ओव्हर इज रिलीज्ड इन द टँक. आणि आता जे बारीक बारीक ओव्हर झालेली पहिला कुठं कुठलं त्याला हाताला कुठायचं नाही खडी मशीनवर कुठलं झालं खडे खडे बारीक बारीक झाले टाकायचं काय बी टाकू काय जे टाकायचं पाणी पाणी का होते निघून जात. तूर कधी घरात धुवला का? बघितला का धुवतात त्याच्यातला पाला पाचोळा कुठे येतो? वर येतो. काळं पडतो पाणी चिखोला असतो निघून जातो. बरोबर आहे का नाही? बैठला तर कधी कमीत कमी कधी बघा फक्त खायच्या कामाच्या. फायनली ग्राउंड ओव्हर कुठलेला कुठलेला ओव्हर जो आहे त्या टँक मध्ये असं वरून खाली टाकतात. तुम्ही पडू नका सोबत. अ फोर्सफुल जेट ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस्ड इन द टँक फ्रॉम द लोअर साइड. खालच्या साईडला धार मारायची पाण्याची. हातमध्ये काहीतरी वेगळी धार लावशील तिथं काय फरक पडणार नाही तुझ्या धारीला. इंट्रोड्यूस केले लोअर साइड. आणि या ठिकाणी गॅन्जिओ पार्टिकल जे असतात गॅन्जिओ म्हणजे काय? जे काही इम्प्युरिटीज आहेत ते लायटर असतात. लायटर म्हणजे वजनाने हलके असतात. देअरफॉर दे फ्लो आउट अलॉंग विथ वॉटर जेट. आणि ते काय होतात? वॉटर जेट सोबत फ्लो करतात फ्रॉम द आउटलेट ऑन द अपर साइड ऑफ द टँक अँड गेट कलेक्टेड सेपरेटली. आणि ते काय होतात? सेपरेटली कलेक्ट त्या ठिकाणी होतात. ऍट द सेम टाइम त्याच वेळेस जे काही हेवी पार्टिकल्स असतात ओरशे. कोणते पार्टिकल बेटा? हेवी पार्टिकल्स जे काही ओरशे असतात ते कुठे जमा होतील सांगा बरं का? बॉटमला. कुठे जमा होतील? बॉटमला. कुठे? टँकच्या खालच्या साईडला. ह्याला काय करतात? तिथून कलेक्ट करतात. काय करतात? जमा करतात. आणि इन शॉर्ट मध्ये सांगायचं गेलं तर त्याच्यामध्ये कशाचा वापर करतात? लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. वरून वस्तू खाली टाकलं तर कुठे येते? वरून वस्तू जर एखादी सोडलं कुठे येते? म्हणजे हलक्या हलक्या पार्टिकल पाण्यामध्ये सस्पेंड होतात आणि ह्याला काय करतात? तिथून काढतात. हेवी पार्टिकल खाली जातात आणि ह्याला इथं काय केलं जातं? कलेक्ट केलं जातं, सेपरेट केलं जातं. ठीक आहे. कुणाच्या मदतीने? कुणाच्या? आता पुढे आहे बेटा मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. कोणती मेथड आहे सांगा? मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. याच्यात बघून लक्षात आलं कुठे बघून येतं बघा. एक असतो नॉन मॅग्नेटिक रोलर आणि दुसरा काय बेटा? समजा हा मॅग्नेटिक रोलर आहे आणि हा दुसरा काय सांगा बरं का बेटा? नॉन मॅग्नेटिक रोलर. आणि ह्याच्यामध्ये जो बेल्ट असतो एक तर असतो लेदरचा नाहीतर तो बेल्ट असतो ब्रासचा. लक्षात राहील. एक तर मेटल हा लेदर कशी एक तर असतो लेदरचा त्याचा दुसरा कशाचा असतो? ब्रासचा असतो. लेदर आणि ब्रास हे काय आहे? नॉन मॅग्नेटिक आहे. काय बेटा? आता समजा मी इथून जर एखादी पार्टिकल टाकली हे काय? नॉन मॅग्नेटिक. जे जे मॅग्नेटिक कंटेंट असेल तो ह्याला काय म्हणतात? रोलरला चिटकत 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 इथपर्यंत. आणि हिची मॅग्नेटिक प्रॉपर्टी संपल्या तो कुठे पडेल सांगा बरं का? खालच्या साईडला पडेल. आणि जे नॉन मॅग्नेटिक पार्टिकल ते चिटकतील का? नाही. ते कुठे निघतील? पुढच्या साईडला.
मॅग्नेटिक असलेल्याला काय झाले, चिटकले आणि कुठे पडले, सिंपल लॉजिक आहे. आणि जे ढीग तयार होता याला हिप म्हणतात. काय म्हणतात बेटा, हिप. आणि याच्यामध्ये काय कलेक्ट करतात, नॉन मॅग्नेटिक. आणि चिटकून जे खालच्या साईडला पडलेले आहे त्यात काय कलेक्ट करतात, मॅग्नेटिक. का अवघड आहे याच्यामध्ये सांगा बरं, काय काही सांगून नाही. काय म्हणतं या ठिकाणी पहा, समजून घ्या. This method requires an electromagnetic machine. ह्या मेथड मध्ये काय लागतं सांगा बरं का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन लागतं. द मेन पार्ट ऑफ दिस मशीन, दोन टाईपचे आयर्न रोलर्स असतात. किती टाईपचे आयर्न रोलर आहेत, दोन टाईपचे. आणि एक त्याच्यावर कन्व्हेयर बेल्ट असते. काय असतं त्याच्यावर, कन्व्हेयर बेल्ट. मुव्हिंग कंटिन्युअसली अराउंड देम, त्याच्या सभोवताली कंटिन्युअसली काय करत असतो, फिरत असतो गोल मध्ये. तसं लिफ्टला वगैरे असतं ना, ते मॉल मध्ये वगैरे गेलं का बघा तुम्ही, ते स्टेज कशा असतात, वरून खाली खाली वगैरे असतात ना, सेम ते असतात. वन ऑफ द रोलर, एक रोलर कसा असतो बेटा, नॉन मॅग्नेटिक. आणि दुसरा कसा असतो बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. म्हणजे इकडला काय आहे सांगा बरं का, नॉन मॅग्नेटिक. आणि हा काय बेटा, इलेक्ट्रो मॅग्नेटिक. समजा हा काय आहे, समजा नॉन मॅग्नेटिकच आहे, बरोबर आहे. हे काय बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असं गृहीत. जो कन्व्हेयर बेल्ट आहे ज्याच्यावर फिरत आहे तो कसा असतो, नॉन मॅग्नेटिक. एकतर लेदरने बनलेला आहे, दुसरा कशाने बनलेला आहे, शिकवायच्या पहिला सांगितलं तुम्हाला, ब्रासने बनलेला आहे. जो काही पावडर ओर आहे त्याच्यावर टाकतात, काहीतरी पोर्ट करतात, म्हणजे टाकतात कशावर, ह्या बेल्टवर, कन्व्हेयर बेल्टवर. कुठे, नॉन मॅग्नेटिक रोलर कशी. तो कोणता रोलर आहे, नॉन मॅग्नेटिक रोलर आहे. जे दोन कलेक्टर वेसल्स असतात, किंवा इथे एक आणि इथे, हे त्या मॅग्नेटिक रोलरच्या खालच्या साईडला ठेवतात. जो काही पार्टिकल्स आहेत, नॉन मॅग्नेटिक पार्ट जो आहे त्या ओर्स मध्ये, हा त्याला अट्रॅक्ट होतो का, होतो नाही, तर तो का होतो, दूर. कुठे पडतो, आर नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ मॅग्नेटिक रोलर. जे नॉन मॅग्नेटिक आहे ते त्याला अट्रॅक्ट होणार नाही, म्हणजेच काय होणार, ते दूर पडणार. दे आर कॅरीड फर्दर अलॉंग द बेल्ट अँड फॉल इन द कलेक्टर वेसल प्लेस्ड places in ease away from the non-magnetic roller. Non-magnetic roller पासून जे दूर आहे त्याच्यामध्ये ते अंतर जाऊन पडणार का नाही, पडणार. आणि जे काही मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आहे तो याला काय होणार, लेदरच्या वरच्या साईडला चिटकणार आणि चिटकून इकडल्या साईडला येणार. आणि त्याचे मॅग्नेटिक प्रॉपर्टी संपल्यावर तो कुठे पडणार, खालच्या साईडला. and fall in the collector vessel placed away from the magnetic roller. At the same time, the particles of magnetic ingredient, कोणते बेटा, कोणते पार्टिकल्स, मॅग्नेटिक इन्ग्रेडियंटचे जे काही पार्टिकल्स आहेत त्या ओरचे, ते कुणाला स्टिक होतात, मॅग्नेटिक रोलरला त्या ठिकाणी स्टिक होतात. अँड देअरफॉर फॉल इन द कलेक्टर वेसल. कुठे पडतात, कलेक्टर वेसल, जो की कुणाच्या जवळ आहे, कुणाच्या जवळ आहे, मॅग्नेटिक रोलर, बिनिथ द मॅग्नेटिक रोलरच्या खाली आहे. आणि अशा प्रकारे मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स त्या ओर पासून काय केले जातात, सेपरेट केले जातात. कशानुसार, त्याच्या कोणत्या प्रॉपर्टी अनुसार, मॅग्नेटिक नेचर प्रॉपर्टी अनुसार. कोणत्या प्रॉपर्टी अनुसार, मॅग्नेटिक नेचर प्रॉपर्टी अनुसार. एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, कॅसिटेराइट हा कुणाचा ओर आहे, इज अ टीन ओर. इज अ टीन ओर. इज अ टीन ओर म्हणजे टीन मेटल आपल्याला मिळतो, कॅसिटेराइट. त्याच्यामध्ये मेनली नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट असतात, त्याचं नाव आहे स्टॅनिक ऑक्साईड. कोणता बेटा, स्टॅनिक ऑक्साईड. कॅसिटेराइट मध्ये काय आहे, स्टॅनिक ऑक्साईड, जो कसा आहे, नॉन मॅग्नेटिक आहे, त्याला चिटकेल का, तो पुढे निघून जाईल. दुसरा आहे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट, त्याच्यात असतो फेरस टंगस्टेट. काय असतो बेटा, बरं. देर आर सेपरेटेड बाय कोणत्या मेथडने बेटा सांगा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड. लक्षात घ्या, कॅसिटेराइट मध्ये दोन आहेत. कोण कोण सांगा बरं का, पहिला बेटा एक आहे स्टॅनिक ऑक्साईड, जो की कसा आहे, नॉन मॅग्नेटिक आहे. दुसरा आहे फेरस टंगस्टेट, तो कसा आहे, त्याला हात लावू बेटा, तो कसा आहे सांगा बरं का, दुसरा कसा आहे, मॅग्नेटिक आहे. तो चिटकतो ना, हो. आणि त्याला एकमेकांपासून काय करता येतं, सेपरेट. कोणत्या मेथडने, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथडने. कोणत्या मेथडने बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथडने त्याला आपल्याला काय करता येतं, सेपरेट करता येतं. आता पुढची जी मेथड आहे क्रॉस फ्लोटेशन मेथड आहे. 2 मिनिट बघा बेटा, माहिती त्याला हात लावली बाय, त्याला हात सुद्धा लावली, कुणाचा आयडिया असलं, बाबाचं टाकून दे. अच्छा किती घाण झाली रे बाबा, रे बाबा, चल ग्रुपला टाकून.
चल इकडे चल इकडे आवाज निघाला तू बघ पुढचा का कोणता मेथड आहे फ्रॉग फ्लोटेशन कोणती मेथड आहे सांगा फ्रॉग फ्लोटेशन मेथड फ्रॉग फ्लोटेशन मेथड हे दोन अपोजिट प्रॉपर्टीज वर डिपेंड आहे कोणत्या दोन अपोजिट प्रॉपर्टीज एक आहे हायड्रोफोबिक प्रॉपर्टी दुसरी आहे हायड्रोफिलिक प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या दोन अपोजिट प्रॉपर्टीज आहेत एक आहे हायड्रोफोबिक प्रॉपर्टी आणि दुसरा आहे हायड्रोफिलिक प्रॉपर्टी कॅमेरा बोललीस का एक आहे हायड्रोफोबिक प्रॉपर्टी आणि दुसरा कोणत्या सांगा बरं का बेटा हायड्रोफिलिक प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी हायड्रोफिलिक प्रॉपर्टी आहे आणि ह्याच्यामध्ये पहा बेटा की या दोघांचं वैशिष्ट्य काय त्या ठिकाणी समजून घ्या hydrophilic and hydrophobic the particles of metal sulfide due to their hydrophobic property get mainly due with oil hydrophobic महत्वाचं लक्षात ठेवा हायड्रोफोबिक मध्ये काय होतं ते काही जे ओर्स असतात हे ऑइल सोबत रिएक्ट होतात लिहा हायड्रोफोबिक ऑइल डॅश करा हायड्रोफोबिक ऑइल लक्षात राहू द्या हायड्रोफोबिक ऑइल हायड्रोफोबिक ऑइल दिला हायड्रोफोबिक ऑइल हायड्रोफिलिक वॉटर काय म्हणलं हायड्रोफिलिक वॉटर करा हायड्रोफिलिक वॉटर हायड्रोफोबिक ऑइल
हायड्रोफिलिक वॉटर, हायड्रोफिलिक वॉटर. अब्सेंट म्हणून टाक खाली मेसेज, आजचे अब्सेंट टाक खाली. टाकलं बेटा. पहा, द फोर्थ फ्लोटेशन मेथड हा बेस्ड आहे दोन अपोजिट प्रॉपर्टीज वर. एक आहे हायड्रोफिलिक आणि दुसरा आहे हायड्रोफोबिक. मेटल सल्फाइड जे असतात त्याच्या हायड्रोफोबिक प्रॉपर्टीमुळे गोले होतात ऑइल सोबत, आणि हायड्रोफिलिक प्रॉपर्टीमुळे त्याचे गॅंजू पार्टिकल, कोणते पार्टिकल बेटा, गॅंजू पार्टिकल, हे पाण्यासोबत ओले होतात, म्हणजे पाण्यासोबत डिझॉल्व्ह होतात. त्याला सेपरेट करता येतं. बाय युजिंग these properties certain ores are concentrated by froth flotation method. आणि म्हणून काही जे काही ओर्स असतात त्याला काय केलं जातं, फ्रॉथ फ्लोटेशन मेथडने सेपरेट केले जातात. हायड्रोफोबिक म्हणजे काय बेटा, रिएक्ट विथ द ऑइल किंवा वेटेड विथ द ऑइल. आणि हायड्रोफिलिक म्हणजे काय, वेटेड विथ द वॉटर. आणि अशा प्रकारे त्याला आपण काय करतो, सेपरेट करतो. काय करतो बेटा. आता ह्या मेथड मध्ये नेमकं होते काय पहा, एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. त्या डायग्राम मध्ये थोडं लक्ष देऊन पहा, लक्षात येईल तुमच्या की या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ, त्या ठिकाणी आपल्याला ओर दिलेला आहे. त्या ठिकाणी in this method the finely ground ore is put into a big tank containing ample म्हणजे large amount of water. माहिती शिकू दे बेटा. ह्या मेथड मध्ये फाईनली ग्राउंड ओर, फाईनली म्हणजे काय, जे काही कुटून बारीक केलेलं असतं ओर असतात त्याला काय केलं जातं, त्याला मोठ्या बिग टँक मध्ये, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय प्रेझेंट आहे, अँपल अमाऊंट ऑफ वॉटर, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रेझेंट आहे त्याच्यात टाकलं जातं. त्याच्यामध्ये जसं ऊसाचा रस तयार करताना, गुळ तयार करताना त्याच्यामध्ये एरंडीचं तेल टाकतात, माहिती आहे का तुम्हाला, टाकतात माहित नाही का, टाकतात का नाही रे बेटा. मग काही त्या ठिकाणी सर्टन व्हेजिटेबल ऑइल, जसं की पाईन ऑइल आहे आणि युकॅलिप्टस, आय थिंक युकॅलिप्टस म्हणजे एरंडीचं तेल बहुतेक तरी, सर्च करून बघा तो पण. युकॅलिप्टस जो ऑइल आहे त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये टाकलं जातं. ओके. आणि त्याच्यामुळे काय तयार होतो, फेस, वरच्या साईडला काय तयार होतो, फ्रॉथ. उसाला बघितलं का कधी गुळ तयार करताना वरी फेस तयार होतो, अशा प्रकारे फ्रॉथ तयार होतो. बघा ना युकॅलिप्टस काय, युकॅलिप्टस सर्च करा की एक मिनिट. असं का एरंडीच आहे ना, निलगिरी का, सॉरी सॉरी, युकॅलिप्टस म्हणजे निलगिरीचं तेल, सॉरी. पण आपण उसामध्ये काय वापरतो सांगा बरं का, एरंडीचं तेल. शेतात राहते ना, माहितीये का नाही. पाईन ऑइल, युकॅलिप्टस ऑइल त्याच्यामध्ये ऍड करतात आणि त्याच्यामुळे फ्रॉथ तयार होतो, त्याचा फ्रॉथ तयार होतो. आणि याला काय करतात, कधी बघा ते गुळ तयार करताना वरचं ते झारीनं काढतात, माहितीये का. अशा प्रकारे याला सेपरेटली डायरेक्टली हा बाहेर निघतो. आणि निघाल्यानंतर प्रेशराइज्ड एअर इज ब्लोन थ्रू द वॉटर. खालच्या साईडला असं प्रेशराइज्ड एअर, त्या ठिकाणी हवा दिली जाते आणि जो अगायटर आहे तो काय होतो, फिरतो. जसं रवी असते बघा आपली, रवी फिरल्यावर काय येतो, ताकाला फेस येतो का नाही, अशा प्रकारे हा फिरल्यानंतर वरी काय येतो, फेस येतो. आणि फेस आल्यानंतर हा कुठे जमा होतो, वरच्या साईडला. आणि याला पुन्हा काय केले जातात, कॉन्सन्ट्रेटेड ओर बाजूला सेपरेटली कलेक्ट केला जातो. देयर इज अन अगायटर रोटेटिंग अराउंड द ऍक्सिस इन द सेंटर ऑफ द फ्लोटेशन टँक. त्याच्या सेंटरला एक अशा प्रकारे ऍक्सिस असतो आणि तो काय होतो, कंटिन्युअसली फ्लोटेशन टँकच्या सभोवताली रोटेट होतो. अगायटेटर इज युज्ड ऍज पर द रिक्वायरमेंट. आणि ह्या ठिकाणी अगायटेटरचा वापर त्याच्या रिक्वायरमेंट अनुसार होतो. बबल्स आर फॉर्मड ड्यू टू द ब्लोन वॉटर. आणि जे बबल्स असतात ते कशामुळे तयार होतात, ब्लोन एअर, म्हणजे हवा येऊ लागले, एअर मुळे त्या ठिकाणी काय होतं, ते फुगे तयार होतात. जसं रवी फिरवल्यानंतर फेस तयार होतो ना, तशा प्रकारे तयार होतात. ड्यू टू अगायटेशन फोम इज फॉर्मड फ्रॉम द ऑइल, वॉटर अँड एअर बबल टुगेदर. ते फिरवल्यामुळे काय होतं, मध्ये तेल होतात, युकॅलिप्टस किंवा पाईन ऑइल होतात, पाणी होतं आणि एअर बबल्स एकत्रित तयार होतात. आणि ड्यू टू अगायटेटिंग जे काही फिरवतो त्याच्यामुळे काय होतो, हा जो फोम आहे फेस तयार झालेला, तो कुठे येतो सांगा बरं का, कुठे येतो, कुठे येतो, सरफेस ऑफ द वॉटर. आणि तो वरील काय करतो, तरंगत असतो. आणि ह्या मेथडलाच काय म्हटलं जातं सांगा बरं का, फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. काय म्हणतात त्याला, काय काय केलं, नंबर 1 पाईन ऑइल, युकॅलिप्टस ऑइल आपण यूज केलं. नंबर 2 सेंट्रली काय अगायटेटर आहे, तो काय होतो, रोटेट होतो. रोटेट झाल्यानंतर आणि मध्ये काय खालच्या साईडला काय एअर सप्लाय होत आहे, ब्लोन एअर आहे. त्याच्यामुळे काय झालं, बबल्स तयार झाले, ऑइल आहे आणि वॉटर रिॲक्ट होतात. काय तयार होतो, फोम होतो. आणि हा फोम त्या प्रेशरमुळे किंवा तो फेस कुठे यायला लागतो, वरच्या साईडला येतो, वरच्या साईडला जमा होतो. आणि तो त्याला काय केलं जातं, सेपरेटली बाजूला त्या ठिकाणी काढलं जातं. आणि कोणाच्या माध्यमाने होतंय, अगायटेटरच्या माध्यमाने त्या ठिकाणी होतं.
आणि जे गॅन्ज्यू पार्टिकल्स आहेत बघा अशा प्रकारे खालच्या साईडला काय करतात काय 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 कार मध्ये क्लास झालं असं पोलीस घेऊन जाणार पार्टिकल्स ऑफ सर्टन जे काही सल्फाइड ओव्हर्स आहेत ते तरंगतात फोम सोबत वॉटरवर आणि प्रिफरेन्शियली गेट वेटेड बाय द ऑइल ते आणि ऑइल ओले होतात एक्झाम्पल आहे त्या मेथडचा वापर आपण काय करतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेड काय बेटा कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेड नंतर कॉपर पायराइट ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी याला सेपरेट करण्यासाठी कुणाचा वापर करतो शॉक फ्लोटेशन मेथडचा कुणाचा बेटा एक आहे झिंक ब्लेड आणि दुसरा काय बेटा कॉपर पायराइट सुकेली तुझी शाळा कधी कसं नाही शाळा जाणार मी कुठं जाणार तुला जायचं नाही घरी बसून राहायचं ओके अच्छा एकत्र येते का नाही काय ते ABCD चांगली गोष्ट आहे दोन आपण कुकुट घेऊ का दोन कुत्रे घेऊ मच्छी घेऊ दोन पोसायला लिचिंग काय बेटा लिचिंग द फर्स्ट स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ gold and silver from the ore is method of leaching माझ्या उठीन खराब होतं मग इथे बस लिचिंग काय बेटा लीच The first step in the extraction of metal, aluminum, gold and silver from the ore is the method of leaching. बघा जसे की अॅल्युमिनियम मेटल असेल गोल्ड मेटल असेल सिल्वर मेटल असेल त्याला त्यांच्या ओर्स पासून जे बाजूला काढलं जातं त्याची जी पहिली स्टेप आहे जे काही एक्सट्रॅक्शन करतो त्या मेटलला त्या मेटलला अॅल्युमिनियमला गोल्डला सिल्वरला कशापासून त्यांच्या इम्प्युरिटीज पासून त्यांच्या ओर्स पासून त्याला आपण म्हणतो लिचिंग असं म्हणत असतो आणि ह्या मेथड मध्ये जो ओर आहे ओर याला सोक करतात सोक म्हणजे काय करतात भिजवतात सोक करणे म्हणजे काय करणे बेटा सांगा बरं का भिजवणे बोल की जरा बसा बरं 10 मिनिटांनी हा ठेवकीला बोले त्रिशाला फोन घेऊन काही तो चॉकलेट तुझ्या जरा कुठं हा ये म्हणा हा ये म्हणतो शिकवायचं तुला सतीला बघ मला तुला हिला हॉस्टेलला टाकणार आहे पुढच्या वर्षी मला घरीच ठेवणार मी आता असं केली तरी काय बेटा सो इट कॅन बी सेपरेटेड त्याला सेपरेट करता येतात तुला काय करतो माझ्या पाठीला बांधून ठेवतो बघा इन दिस मेथड द ओर इज सोक्ड इन द सर्टन सोल्युशन फॉर लॉंग टाइम जे ओर्स असतात त्याला त्या सोल्युशन मध्ये काही काळासाठी सोक करतात बुडवतात भिजवतात आणि जे ओर्स असतात त्या सोल्युशन मध्ये काय होतात विरघळून जातात डिझॉल्व्ह होतात आणि कशाच्या माध्यमाने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल वापरतो त्याच्यासोबत केमिकल रिएक्शन होते आणि ते त्याच्यामध्ये काय होतात डिझॉल्व्ह होतात जे गॅन्ज्यू आहे डज नॉट रिएक्ट टू रिएक्ट होत नाही देअरफॉर डज नॉट डिझॉल्व इन दॅट सोल्युशन आणि तो त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व होतो का नाही होत सो इट कॅन बी सेपरेटेड आणि त्याला सेपरेट करता येतं एक्झाम्पल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्साईड काय बेटा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड अॅल्युमिनियम ओर आणि कोणता अॅल्युमिनियम ओर याला काय करतो आपण इज डन बाय लिचिंग मेथड कशाच्या माध्यमाने हे बॉक्साईड इज सोक्ड इन aqueous NaOH आणि बॉक्साईड सोल्युशनला कशामध्ये सोक करतात aqueous NaOH सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये करतात आणि और किंवा दुसरा आहे सोडियम बायकार्बोनेट किंवा कशामध्ये सोडियम बायकार्बोनेट जे की काय करतात जो मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यातला मेन घटक आहे कोणता मेन घटक आहे अॅल्युमिना कोणता घटक आहे अॅल्युमिना त्याच्यामध्ये त्याला काय करतात डिझॉल्व करतात काय करतात बेटा आता पाणी जे आहे वॉटर डज नॉट स्टिक टू द कोलोकासिया ल्यूज जे पाणी आहे ते कोलोकासियाचे ल्यूज संपूर्ण बहुतेक माझा अंदाज चेक करा बरं का एकदा तुला चिटकत नाही त्याच प्रकारे वॉटर डज नॉट स्टिक टू वॅक्स पाणी स्टिकला चिटकत नाही दुसरं सांगायचं गेलं तर जो काही तुमचा साल्ट किंवा सोप स्टिक टू द वॉटर साल्ट असेल सोप असेल तो पाण्याला चिटकतो आणि तो पाण्यासोबत काय होतो सांगा बरं का बेटा वेट होतो काय होतो काय होतो तो वेट होतो काय होतं बेटा काय होतं सांगा बरं का वेट जरा एक मिनिट थांबतो तुला एक मिनिट थांबतो तुला दाखवतो
सर एकदा वाचून घ्या बेटा फास्ट.